बीड प्रकरणावरून सध्या जोरदार राजकारण रंगलंय. पाहूया त्याच संदर्भातल्या टॉप 9 घडामोडी. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी अजित पवार यांची भेट घेतली. ज्ञानराधा कोऑपरेटिव्ह, त्याचबरोबर जिजाऊ बँक आणि राजस्थान मल्टीस्टेटमधील ठेवीदारांच्या बुडलेल्या पैशांसंदर्भात अजित पवारांसोबत चर्चा केल्याची माहिती. पुरावे नसतानाही भाजपचे नेते सुरेश धस यांच्याकडून धनंजय मुंडे यांच्यावर आरोप. अजित पवार यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांसमोर नाराजी व्यक्त. सूत्रांची माहिती. बीड प्रकरणामध्ये अजित पवारांना कोणते पुरावे हवेत? अजित पवार हतबल. महाराष्ट्राचे नेते असते तर धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून वगळलं असतं. खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल. माझ्यापेक्षा मोठा अभ्यास असणाऱ्यांना उत्तर देऊ शकत नाही. एसआयटी लावण्यासाठी पहिलं पत्र मीच मुख्यमंत्र्यांना लिहिलं. नागपूरमध्ये देखील माझं मत स्पष्ट केलंय. सुरेश धस यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला पंकजा मुंडेंचं उत्तर. तेव्हा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांना जे पत्र लिहिलं एसआयटी लावण्याचं ते मी लिहिलं. मी ते तुम्हाला कॉपी देऊ शकते. प्रत्येक वेळी नागपूरमध्ये मी मीडियाला त्या संदर्भामधलं माझं मत स्पष्ट सांगितलंय. भाजप माफिया मित्रपक्षांना सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं माफियाकरण होत आहे. खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल. देवेंद्र फडणवीस यांना माझं आव्हान आहे की भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं आपल्या माफिया मित्रपक्षांना सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं माफियाकरण होईल. सज्जन माणूस असता तर एका मिनिटामध्ये राजीनामा दिला असता. मात्र कसलीच लाज नसल्यामुळे धनंजय मुंडे मंत्रिपद सोडायला तयार नाही. अंजली दमानिया यांची मुंडेंवर टीका. कुठलाही सज्जन व्यक्ती जर असता तर त्यांनी एका मिनिटात पदाचा राजीनामा दिला असता की निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणून मी देतोय असं म्हणायला हवं होतं. बीडमधील हत्येचा तपास हा केवळ धुळफेक. सुरेश धस बोलतात मात्र वरून दट्ट्या मिळाला की माघार घेतात. खासदार संजय राऊतांचं वक्तव्य. धुळफेक सुरू आहे. तपास हा धुळफेक आहे. अजूनही तेच चालू आहे. वाचवण्याचेच प्रकार चालू आहेत. खरे आरोपी आजही बाहेर आहेत. सुरेश धस बोलतात आणि नंतर माघार घेतात. त्यांना वरून दट्ट्या आला की माघार घेतात. धनंजय देशमुखांनी औरंगाबाद खंडपीठातील याचिका मागे घेतली. तपासावर समाधानी असल्यानं निर्णय. वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करा. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची याचिकेतून केली होती मागणी. मजकुराची माहिती न देता माझी सही कशी वापरली? देशमुखांचा सवाल. धनंजय देशमुख यांच्या फोननंतर हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल केलेली याचिका अखेर मागे. तुम्ही चुकीच्या पद्धतीनं असं करण्यामागचा काय हेतू आहे? त्याच्यात डुप्लिकेट सह्या करून तुम्हाला मेन्शन केलं मी आता की तुम्ही डुप्लिकेट सह्या केल्या. तुम्ही म्हणले कुठं केल्या? तुम्ही आता लगेच म्हणाले की हो मला तिथं ते केल्या म्हणून मी